कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे। राज्यसभा निवडणुकीत पराभव स्वीकारलेले ज्येष्ठ उपनेते संजय पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरलाय। मात्र पवार हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या असताना आता कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठी बातमी समोर आली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यात वादाचे ढग गडद होत चालले होते। दोघांच्या ऑडिओ कॉल्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। या पार्श्वभूमीवर संजय पवारांनी आज पत्रकार परिषद घेत आपला उपनेते पदाचा राजीनामा जाहीर केलाय। राजीनाम्यानंतर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरला होता। मात्र जिल्हाध्यक्ष निवडीसारख्या महत्त्वाच्या निर्णयात उपनेत्यालाच अंधारात ठेवण्यात आले हे दुःखद असल्याचं संजय पवार यांनी स्पष्ट केलंय। सर्वसामान्य कार्यकर्ता दिली मला हे सोपं नाही आहे, हे मी विसरलो नाही आहे, म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून शिवसेने म्हणून काम करा। परत उपनेतेपद म्हणून तुम्ही काहीच त्यांना विश्वास घेणार असाल तर कशाला पाहिजे ना ते पद। निवडीवर माझा आक्षेप सध्या नाहीच आहे। निवड प्रक्रिया निवडणूक निवड प्रक्रियेमध्ये मला कमीत कमी आम्हाला विचारा तरी तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते पेशा ते प्रमुख सांगतायत की आम्ही असं काढवले आणि तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समोर आहे नको म्हणलं मला ते लोकसभा समन्वय म्हणजे मला असं नको ना काय मला ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्र या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेबांवर राहणार आहे। मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे, गेलेलो नाही, जाणार नाही। अनेक फोन येत आहेत कालपासून पण गेलो नाही। मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार। विधानसभा निवडणुकीतही षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा उपनेते संजय पवार यांनी केलाय। मधुरिमा राजे यांनी का माघार घेतली हे भविष्यात स्पष्ट होईल असं सूचक विधान करत त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवर प्रश्नचिन्ह उभं केलंय। 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीच्या वेळीच शिवसेनेत फूट पडली होती। संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती, मात्र संभाजीराजेंविरोधात लढवलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी पराभव ठरली। आजही ही निवडणूक त्यातील राजकीय गतिवाद चर्चेचा विषय ठरतोय।